नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकघरातील कामे जलद आणि सोपी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे। टिप नंबर 1, चिकट भांडी घासताना भांड्यांना थोडा वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवा, ज्यामुळे चिकटपणा निघून जाईल। नंबर 2, फ्रीजला कोणत्याही पदार्थाचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रीजमध्ये ठेवावेत, फ्रीजमधील वास निघून जाईल। नंबर 3, पदार्थात जर मीठ जास्त किंवा कमी झाले असेल तर लिंबू घालावा, चवीत फरक नक्कीच जाणवेल। नंबर 4, तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते। नंबर 5, गोड पदार्थ बनवताना कायम जाड बुडाच्या भांड्यात करावेत, ज्यामुळे ते करपत नाही। नंबर 6, बटाटे लवकर उकडण्यासाठी 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा, या ट्रिकने बटाटे लवकर उकडतील। नंबर 7, गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिक्स केल्यास पोळी भाजताना गुळ वितळून पोळी बाहेर येत नाही आणि पोळ्याही व्यवस्थित होतात। नंबर 8, लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिकटत नाही। नंबर 9, कारल्याची भाजी करताना भाजीचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळपर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात। नंबर 10, पुरणाची, गुळाची, सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा। नंबर 11, पीठ जास्त दिवस टिकण्यासाठी त्यात तमालपत्रे टाका। नंबर 12, भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका, यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील। नंबर 13, पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। नंबर 14, ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला, यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल। नंबर 15, झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।